नमस्कार, मी श्रद्धा नेमन। आज मी नेमन्स किचनमधून तुमच्यासाठी कच्च्या तुरीच्या शेंगाची भाजीची रेसिपी घेऊन आले। एका कढईमध्ये तुरीचे दाणे चांगले भाजून घ्यावे। नंतर कढईमध्ये तेल टाकावे। त्यात जिरे राईची फोडणी करून घ्यावी। फोडणी करताना मी झाकण ठेवले कारण फोडणी आजूबाजूला उडू नये। नंतर त्यात एक हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ओली कोथिंबीर ह्याची नीट फोडणी करून घ्यावी। नंतर एक बारीक चिरलेला कांदा नीट लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा। त्यात 1 चमचा हळद, जिरा धणा पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, हे सर्व मिक्स करून घ्यावे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याच्यात 1 चमचा मीठ, हे सर्व मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे कारण टोमॅटो थोडा मऊसूद होईल। त्याच्यानंतर थोडा टोमॅटो चमच्याने स्मॅश करून घ्यावा। आता त्यात आपण जे भाजून ठेवलेले दाणे आहेत ते मिक्स करावे। मिक्स करून झाले की वाफेवर 5 मिनिटासाठी झाकण लावून शिजू द्यावे। 5 मिनिटांनी 2 कप पाणी टाकून परत 10 ते 15 मिनिटांसाठी शिजू द्यावे। शिजून रेडी आहे। आता त्यात ओलं खोबरं व कोथिंबीर टाकून भाजी सर्व करून घ्यावी। भाजी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।